विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवसही चांगलाच गोंधळाचा ठरताना दिसतोय। विधानसभा आणि विधान परिषदेत दोन्ही सभागृहांमध्ये केंद्रानं दुष्काळग्रस्तांना मिळालेल्या मदतीच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला। विधानसभेत खडसेंनी विरोधकांचा सामना करताना राज्याला केंद्राच्या मदतीची गरज नसल्याचा सूर लावला, तर विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केंद्रानं आतापर्यंत मदत केली आहे, शिवाय यापुढे आपल्याला सर्वाधिक मदत मिळेल असं विरोधकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला। या राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलाय। यांच्या कालखंडात दाढी धरावी लागत होती, खुशामत करावी लागत होती। यावेळेस हे पहिल्यांदा घडलं अध्यक्ष महोदय की या ठिकाणी 920 कोटी रुपये आपल्याला आधीच या ठिकाणी आपल्या आणि राज्याच्या केंद्राच्या मदतीने उपलब्ध झालेले आहे। अध्यक्ष महोदय, अजूनही मी मगाशी सांगितलं पैशाची कमी नाही आहे, पण ठरलेलं आहे। भुजबळ साहेब, तुम्ही हे मला माहिती आहे, सकाळी तुमची स्ट्रॅटेजी मला माहिती आहे की आज गोंधळ घालायचा आहे, बंद करायचा आहे, पैसा मागायसाठी हे करायचं आहे। आमदारांच्या प्रभावाखाली बेकायदेशीर कार्य माननीय विधान परिषद नेते नाथाभाऊ बोलायला उभे असताना आणि 6 मंत्र्यांना आणि नाथाभाऊंना बोलण्याची परवानगी देतो असं ठरवून सभागृहात आल्यावर मात्र नेमका उलटे निर्णय केला आणि म्हणून सत्ताधारी पक्षाचे सर्व सदस्य संतप्त झाले। आज विधान परिषद सभापती हे उच्च पद आहे, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या मर्यादा ठेवूनच बोलत असतो, पण सभागृहाच्या पेक्षा कोणी मोठा नाही। आणि म्हणून या झालेल्याच्या संदर्भात विधान परिषदेतील आमचे नेते नाथाभाऊ हे बोलतील आणि आमचा पुढचा निर्णय आहे तो देखील ते जाहीर करतील। महाराष्ट्राच्या विधान परिषदेची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा असं या परिषदेमध्येच्या सभागृहात घडलं की राष्ट्रगीत न होता सभागृहाचं कामकाज माननीय सभापतींनी संस्थगित केलं। या ठिकाणी माननीय सभापतींनी सभागृहाचं कामकाज संस्थगित होत असून 9 मार्चला आता सभागृह सुरू राहील अशी घोषणा सभागृहामध्ये केली। त्यावेळी खरं प्रथा अशी आहे आणि घटनेमध्येही असं आहे की कोणत्याही संसदेचं कामकाज अथवा सभेचं कामकाज जर सुरू व्हायचं असेल तर ते राष्ट्रगीताने सुरू होतं, वंदे मातरमनं त्याची सुरुवात होते आणि जनगणमन म्हणून त्या ठिकाणी त्याची समाप्ती होते। इतिहासात पहिला प्रसंग असा आहे की या ठिकाणी राष्ट्रगीत न होता सभागृहाचं कामकाज संपलं आणि त्यानंतर जेव्हा ही चूक लक्षात आली त्यावेळेस माननीय सभापतींनी परत सभागृहामध्ये कामकाज सुरू केलं। त्यावेळेस मी प्रश्न विचारला होता की जर सभागृह संस्थगित झालं, पुढची तारीख या ठिकाणी जाहीर झाली, तर अशा वेळेस हे कामकाज कोणत्या नियमानं चालत आहे? कारण त्याला कुठलाही नियम नाही आहे। परत जर सभागृह सुरू करायचं असेल तर राज्यपालांची परवानगी घ्यावी लागते, मान्यता घ्यावी लागते आणि त्या ठिकाणी मग सभागृहाचं काम पूर्ववत सुरू करता येतं। पण आता अलीकडे जर पाहिलं तर या सभागृहामध्ये कुठलेही नियम, कुठल्याही प्रथा, परंपरा या राष्ट्रगीतेच्या माध्यमातून पाळल्या गेलेल्या दिसत नाहीये। आणि जे कामकाज आतापर्यंत झालेलं आहे त्यामध्ये सत्ताधारी पक्षाला डावलूनच बहुतांशी गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहे। सत्ताधारी पक्षावर आरोप करायचे आणि सभागृहामध्ये बाकी खुलासा करायची संधी द्यायची नाही, हे लोकशाहीला पूरक नाहीये। या ठिकाणी बेछूट आरोप करत असताना त्या आरोपाचं उत्तर ऐकण्याची तयारी विरोधकांनी दाखवायला हवी होती आणि सभापतींनी तशी परवानगी द्यायला हवी होती असं आम्हाला वाटतं। सभापतींचा मान ठेवून आम्ही या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणल्या आणि आता सभापतींनी जे केलं आहे, जे घडलं आहे ते प्रोसिडिंग आहे आणि जे केलेलं आहे याच्या संदर्भामध्ये माननीय राज्यपाल आता मुंबईमध्ये आहेत। आम्ही राज्यपालांची वेळ मागितलेली आहे। आम्ही या ठिकाणी जे सभागृहामध्ये बेकायदेशीर कामकाज चाललेलं आहे या कामकाजाच्या संदर्भामध्ये पुराव्यानिशी प्रोसिडिंगनुसार माहिती घेऊन आम्ही माननीय राज्यपालांकडे आम्ही जाऊन तक्रार करणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।